नमस्कार, माझ्या छोट्याशा किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप सारे स्वागत। आज आपण मस्त असं मशरूम मसाला बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मशरूम घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही 200 ग्रॅम मशरूमचं पॅकेट आहे आणि आपण आता ते साफ करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे जे मशरूमची बॅक साइड असते ना, म्हणजे त्या काड्या असतात, ते कट करायचं असतं कारण तिथे कडकपणा असतो। हे बघा, अशा पद्धतीने सगळे मशरूम आपल्याला सगळ्यात अगोदर कट करून घ्यायचे आहेत, कारण कडकपणा असल्यामुळे भाजीमध्ये शिजल्या जात नाही ते। त्यानंतर ही जी काळी काळी साल आहे ब्राऊन कलरची, ती आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे, अगदी अशा पद्धतीने। ती स्वच्छ करूनच आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे। आपण पाण्यामध्ये टाकून म्हणजे पिठाचा वापर करूनही आपण स्वच्छ करू शकतो। अगदी अशा पद्धतीने बघा, मस्त असं व्हाईट दिसतंय। अशा प्रकारे सगळे मशरूम साफ केलेले आहे। आता ते स्वच्छ असे पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे। कट करायच्या पहिलेच आपल्याला ते धुवून घ्यायचे आहे, अगदी अशा पद्धतीने एक एक करून। त्यानंतर छोटे मशरूम असेल तर 2-2 तुकडेही करू शकतो, पण मी 4-4 तुकडे अगदी अशा पद्धतीने केलेले आहे। शिजताना अगदी त्याचं पाणी होतं, म्हणजे मऊ शिजतात ते। अगदी अशा पद्धतीने सगळे कट करून घ्यायचे आहे। अगदी हॉटेलमध्ये भेटती त्याची ग्रेव्ही आपण घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये रेडी करणार आहोत। चवीला अगदी छान मस्त अशी ग्रेव्ही। हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। मस्त असे सगळे मशरूम आपले कट करून झालेले आहे, हे बघू शकतात। आपण पहिलेच धुवून घेतलेले होते। एका प्लेटमध्ये सगळे काढून घ्यायचे आहे आणि आपण यामध्ये मटन मसाल्याचा वापर करणार आहोत। 1 ते 1.5 चमचा मटन मसाला टाकून मस्त असं मशरूम आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे, अगदी अशा पद्धतीने। हे बघू शकतात, मटन मसाला व्हेज आहे। तुम्हाला नको असेल तर साधा मसाला टाकून आपण अर्धा तास मॅरिनेट करू शकतो। अगदी जाड असा कांदा कापून घ्यायचा आहे, बारीक कापला तरी चालेल। अगदी अशा पद्धतीने मी 2 ते 3 कांद्यांचा वापर इथे केलेला आहे आणि 1 टोमॅटो आपल्याला असा थोडासा जाडसरच चिरून घ्यायचा आहे, अगदी अशा पद्धतीने। नंतर हा मसाला आपल्याला मस्त असा तळून घ्यायचा आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालून कांदा टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 सुकलेल्या लाल मिरच्या, 4 ते 5 काजू टाकून मस्त असं फ्राय करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीरही आपल्याला तेलामध्ये मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे। एकदम काळा कांदा करायचा नाहीये, असा मऊ होईल या प्रकारेच करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर प्लेटमध्ये काढून आपल्याला मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून मॅरिनेट केलेलं मशरूम फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, तेल अगदी थोडं टाकलेलं आहे। मॅरिनेट केलेलं मशरूम आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, अगदी अशा पद्धतीने। फ्राय करता करताच मशरूम बऱ्यापैकी शिजल्या जातं, अशा पद्धतीने। अगदी फ्राय करता करता पाणीही सुटतं त्याला, तरी काय हरकत नाही, आपण तसेच बाजूला काढून घेऊ शकतो फ्राय झाल्यानंतर। हे बघा, पाणी सुटलेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये मशरूम बाजूला काढून घेऊया आणि फोडणी घालून घेऊया। आता इथे टोप गरम करायला ठेवलं आहे आणि आवश्यकतेनुसार आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे, 1 चमचा। जिरं मस्त असं तडतडून द्यायचं आहे, मस्त। त्यानंतर मसाला घालून घ्यायचा आहे। जी पेस्ट बारीक करून ठेवलेली होती आपण मसाल्याची, ती यामध्ये सगळी घालून घ्यायची आहे। अगदी खोबऱ्याचं वाटण न लावता हॉटेलसारखी ही ग्रेव्ही आपण रेडी करणार आहोत। नंतर आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। मी त्यामध्ये धना पावडर घातलेली आहे, 1 चमचा। कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर हळद आणि आपल्या घरातला अर्धा चमचा लाल तिखट टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्याला कच्चापणा थोडाही राहिलेला नाहीये, कारण आपण अगोदरच थोडासा कांदा फ्राय करून घेतलेला आहे। थोडा 1-5 मिनिटं तरी हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, अगदी अशा पद्धतीने छान असा फ्राय करायचा आहे।
बघा मसाला मस्त फ्राय झालेला आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकायचं विसरलो होतो. कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि मस्त परत एकदा फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी मस्त वास येत आहे छान असं. त्यानंतर आपण त्यामध्ये मशरूम घालून घेणार आहोत सगळे. हे बघा मशरूम तर अगोदरच थोडेसे शिजलेले आहे. 10 ते 15 मिनिटं लागतील अजून या भाजीला रेडी होण्यासाठी. अगदी अशा पद्धतीने सगळं मसाल्यामध्ये मशरूम मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. त्यानंतर आपण मीठ घालायचं विसरलेलो होतो. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये. हे बघा मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे भाजीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान. गॅसची फ्लेम कमी करायची आहे. कमी फ्लेमवरतीच मसाला मस्त असा फ्राय करायचा आहे. नंतर यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेणार आहे. हे बघा अशी हातावरती चोळून कसुरी मेथीने अगदी छान टेस्ट येते. टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला लागेल तितकं पाणी आपण ग्रेव्हीनुसार करू शकतो. तुम्हाला पातळ ग्रेव्ही लागत असेल तर पातळ ग्रेव्ही करू शकतात. घट्ट लागत असेल तर घट्टही करू शकतात. अगदी अशा पद्धतीने मी अजून थोडं पाणी यामध्ये ॲड करणार आहे, कारण अजून ती थोडीशी आटल्या जाणार आहे. त्यामुळे थोडंसं पाण्याचा वापर मी करणार आहे. पाणी टाकून झाल्यानंतर हे बघा थोडीशी उकळी फुटलेली आहे. एक 10 मिनिटं कमी फ्लेमवरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर बघू शकतात मस्त अशी उकळी आलेली आहे. पण भाजी अजून पातळच आहे. आपल्याला थोडीशी घट्ट करायची आहे, जेणेकरून भाकरीसोबत किंवा भातासोबत चपातीसोबत आपण सहज खाऊ शकतो. अशा प्रकारे मशरूम थोडंसं कचरट आहे. आपण त्यावरती परत एकदा झाकण ठेवून घेऊया. एक 5 ते 7 मिनिटं. बघू शकतात 5 ते 7 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिटानंतर आपली भाजी अगदी रेडी होते. छान अशी खायला रेडी होते. अगदी हॉटेलसारखी झटपट, कसलंही वाटण, खोबऱ्याचं वाटण न लावता चवीला छान अशी आपली मशरूम मसाला रेडी झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट रेसिपीमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय.